या संदर्भातला विश्लेषण हा आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत। आज हे करत असताना सरकारने त्याची दखल घेऊन जर यामध्ये कुठल्याही प्रकारचा नक्षलवादी सोडून कोणावरही अशा प्रकारची बंधन आणि कायदे आणणार नाही असंच जर कायद्यामध्ये दुरुस्ती केली तर निश्चितपणे त्याचा विचार आम्ही करू। परंतु हा कायदा हा लोकशाहीला घातक आहे, हुकुमशाहीला या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न होतोय। हे आंदोलन झाल्यानंतर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांनी 80तून आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यावेळेला आम्ही आंदोलन करणार आहोत परत। त्यावेळेला या असलेल्या GRची जनसुरक्षा कायद्याची होळीसुद्धा करून आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत। आत्ता माध्यमांना मोकळे कुठं आहे? मी प्रामाणिकपणाने सांगावं, जे माध्यम आपल्या असलेल्या विचाराच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका मांडण्याच्या विरोधामध्ये प्रयत्न करतात, सरकारच्या विरोधात भूमिका मांडली तर याच्यावर लगेच टांगू शकतो। हे माध्यम आपल्याकडे घेण्याचा दुर्दैव आहे। लोकस्तंभ चौथा जो आहे तो लोकांच्या असलेल्या आवाजाचा स्तंभ आहे, तो सुद्धा दाबण्याचा प्रयत्न ते वस्तुस्थिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।